नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी मुगाच्या डाळीची साधी आणि सोपी एकदम झटपट होणारी खिचडी बनवणार आहे आणि त्यासोबत कढी पण बनवणार आहे। तर हे 2 वाट्या मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत। तर रेशनच्या तांदळापासून खिचडी बनवणार आहे। अशी सिंपल साधी एकदम खिचडी बनवली ना तुम्ही, खूप छान होते चवीला। तुमच्याकडे रेशनचा तांदूळ नसेल तर तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। तर 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्यासाठी अर्धी वाटी घेतलेली आहे डाळ। लहान मुलांसाठी जर अशी खिचडी बनवत असाल ना तर अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेत। समप्रमाणात घेतलं तरी पण म्हणजे खूप छान खिचडी होते ही आणि पौष्टिक पण होते तेवढीच। तर त्यासाठी हळद, मोहरी, जिरं, मीठ, तेल, बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे ताक घेतलेलं आहे। तर हे साईचं ताक आहे, म्हणजे 8 दिवसाची साय मी विरजून तूप बनवलेलं आहे त्यापासून बनवलेलं ताक आहे। दह्याची पण बनवू शकता तुम्ही। हिरवी मिरची घेतलेली आहे, 1 टोमॅटो, कढीपत्ता घेतलेला आहे, 7-8 काळी मिरी घेतलेली आहे, अद्रक, लसूण आणि बटाटे घेतलेले आहेत। साहित्य पाहिलेलं आहे, रेसिपीला सुरुवात करू। तर गॅसवर कढाई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता 2-3 चमचे असं तेल टाकलेले। तर सुरुवातीला मी खिचडी बनवून घेणार आहे आणि ह्या साईडला यामध्ये खलबत्त्यामध्ये अद्रक घेतलेली आहे, लसूण आणि ही 7-8 काळी मिरी, तर हे कुटून घेणार आहे। मिऱ्यांमुळे आहे ना खूप छान चव येते खिचडीला, तुम्ही नक्की वापरा। तर तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये आता 1 चमचा अशी मोहरी टाकणार आहे। मोहरी छान तडतडून घ्यायची। आता मोहरी तडतडलेली आहे, त्यामध्ये आता 1 चमचा जिरं टाकणार आहे। जिरे पण छान फुलून घ्यायचं। आता जिरे पण फुललेले आहेत, आता त्यामध्ये हे अद्रक, लसूण आणि काळी मिरी हे कुटलेलं टाकणार आहे। छान म्हणजे खरपूस असं तळून घ्यायचं अद्रक लसूण। फोडणी छान झाली ना मस्त खिचडीला खूप छान चव येते। तर गुलाबी रंगावर झालेलं आहे लसूण आणि अद्रक। आता त्यामध्ये मिरची टाकणार आहे। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर या ठिकाणी मी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून। लहान मुलांसाठी बनवत असल्यानंतर मिरची नाही वापरली तरी पण चालते। 1 मिनिट अशी मिरची तळून घेतलेली आहे तेलामुळे, म्हणजे तिखटपणा छान उतरतो। आता त्यामध्ये हे बटाटा टाकणार आहे। आता टोमॅटो। तर कोणतेच गरम मसाले न वापरता एकदम सिंपल पद्धतीने ही खिचडी बनवणार आहे। तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या। तर टोमॅटो, बटाटा, मिरची छान मस्त तेलावर तळलेले आहेत। आता त्यामध्ये 1 चमचा अशी हळद टाकणार आहे। हळदीचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं, म्हणजे छान मस्त पिवळी पिवळी खिचडी दिसते। तर हळद पण चांगली मिक्स करून घेतलेली आहे आणि ह्या साईडला मी डाळ तांदूळ असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। ते ठेवले ना तर त्याचे म्हणजे तांदळाचे तुकडे पडतात, त्यामुळे जास्त वेळ पाण्यात नाही ठेवायचे। असे मिक्स करून घेतलेले आहेत मी, छान असे 1 मिनिट असे परतून घेतलेले आहेत। आणि ह्या साईडला पाण्याला उकळी पण आलेली आहे, गरम पाणी करण्यासाठी ठेवलेले होते। तर आता हे गरम पाणी टाकणार आहे खिचडीला। तर तुम्ही जसं तुम्हाला खिचडी बनवायची मऊ कितपत किंवा थोडीशी म्हणजे अशी पातळ, तर त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता। तर या ठिकाणी मी 3 वाट्याला 6 वाट्या पाणी घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ। आता मीठ चांगलं मिक्स करून घेणार आहे। त्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि खिचडी आता शिजवून घ्यायची आहे। एक खिचडीला मी झाकून ठेवलेला आहे। तर खिचडी शिजते तोपर्यंत आपण कढी बनवून घेणार आहोत। कढीसाठी मी अशा 4-5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 1 आल्याचा तुकडा, 4-5 मिरची घेतलेली आहे। तिखट मिरच्या आहेत, मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता।
तर थोडेसे असे अर्धा चमचाला कमी धने घेतलेले आहेत आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. तर हे आता खलबत्त्यामध्ये छान असं कुटून घेणार आहे. तुम्ही याला मिक्सरला पण वाटून घेऊ शकता. आता यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यामुळे मिरची लवकर कुटल्या जाते. तर आता हे कुटून घेणार आहे. तर आलं, लसूण, मिरची असे धने, जिरं असं छान असं वाटून घेतलेलं आहे. खूप जास्त म्हणजे असं बारीक पण वाटलेलं नाही. आता ह्या साईडला कढई पण गरम झालेली आहे. त्यामध्ये आता तेल टाकलेलं आहे. आता तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकणार आहे. तर मोहरी तडतडलेली आहे. त्यामध्ये आता जिरं, भरपूर कढीपत्ता, आता त्यामध्ये हे वाटलेलं वाटण, तर मिरची छान अशी तळून घ्यायची म्हणजे कढीला खूप छान स्वाद येतो. नाही तर मग थोडी तळली नाही ना तर थोडासा मिरचीचा उग्र वास येतो कढी खाते वेळेस. त्यामुळे छान अशी तळून घ्यायची ही मिरची तेलावर. आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली, म्हणजे ही छान दिसती कढीवर. आता नंतर कढी उकळली ना तर त्यामध्ये हळद टाकलेली आहे अर्धा चमचा. आणि ह्या साईडला आता हे ताक आहे, यामध्ये बेसन पीठ टाकणार आहे. तर बेसन पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं अगोदरच खाली. तर बेसन पीठ असं मी हातानेच मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला जशी घट पातळ कढी बनवायची ना त्यानुसार बेसन पीठ वापरू शकता. म्हणजे जास्त घट्ट करायची असली ना कढी तर जास्त बेसन पीठ वापरायचं. तर बेसन पीठ मिक्स झालेलं आहे. आता हे मी ह्या फोडणीमध्ये टाकून घेणार आहे ताक. तर यामध्ये आता पाणी टाकणार आहे. तर खिचडीसोबत मला कढी खाण्यासाठी बनवायची, त्यासाठी मी थोडीशी पातळच बनवणार आहे. तर परत अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मीठ टाकणार आहे. मीठ मिरच्या कुटते वेळेस पण टाकलेलं आहे, त्यामुळे आता थोडंच मीठ टाकणार आहे आणि छान अशी कढीला उकळी काढून घेणार आहे. ह्या साईडला बघू खिचडी, तर खिचडी पण होतच आलेली आहे. एकदा मिक्स करून घेणार आहे. आता यावर परत मी कोथिंबीर टाकणार आहे. कोथिंबीर भरपूर वापरायची म्हणजे खूप छान लागते खिचडीला. तर ते कोथिंबीर पण चांगली मिक्स करून घेणार आहे. आणि इकडे कढीला उकळा येते तोपर्यंत अशी 5 मिनिटं कमी गॅसवर अशी झाकून ठेवणार आहे. तर मस्त छान अशी उकळी आलेली आहे कढीला. छान तयार झालेली आहे कढी. आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे बारीक चिरलेली. तर कढी पण तयार झालेली आहे. आणि ह्या साईडला खिचडी पण तयार झालेली आहे. कढी आणि खिचडी तयार झालेली आहे. कढीला पण खूप जास्त उकळून घ्यायचं नाही, कारण एक उकळी आली की बंद करायचा. कारण माझी आजी सांगते की कढी खूप वेळा उकळली ना, खूप जास्त वेळ अशी उकळली ना तर कढीची चव जाते. तर कढी पण तयार झालेली आहे आणि इकडे खिचडी पण तयार झालेली आहे. तर खिचडी झाल्याच्या नंतर 5 मिनिट मी अशीच झाकून ठेवली होती, म्हणजे खूप छान असं स्वाद उतरतो खिचडीमध्ये आणि मऊ शिजल्या जाते खिचडी. तर खूप छान अशी मऊ शिजलेली आहे. तर कढी खिचडी तयार झालेली आहे. एकदम साध्या आणि सिंपल पद्धतीने मी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की एकदा ह्या पद्धतीने ट्राय करा. तर खूप छान असा स्वाद येत आहे खिचडीचा. तर कारण ही मुगाच्या डाळीची एकदम सिंपल खिचडी बनवलेली आहे. तर तुम्ही नक्की बनवा या पद्धतीने. लहान मुलांसाठी बनवत असाल ना तर थोडंसं पाण्याचं जास्त प्रमाण ठेवायचं. सूपसारखी जरी बनवली ना तर खूप छान स्वाद येतो ह्या खिचडीचा. आणि थंडीच्या दिवसात तर अशी मिरे टाकून केलेली खिचडी, गरम गरम खिचडी आणि त्यासोबत कढी खूपच छान लागते.
तर अशी ही साध्या सिंपल पद्धतीने बनवलेली माझी खिचडी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.